नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप धोटे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने आयोजित पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाच्या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, कालच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण घटक अभ्यासला होता, तो म्हणजे 1857चा उठाव. 1857चा उठाव कसा झाला, 1857च्या उठावासाठी कुठली कुठली कारणे कारणीभूत ठरली होती, सोबतच 1857च्या उठावाचे लोण भारतामध्ये नेमके कुठे कुठे पसरलेले होते, त्याबरोबरच 1857चा उठाव अपयशी का झाला, 1857च्या उठावावरती विविध विचारवंतांनी आपली कुठली मते मांडली होती याबद्दलचा, तसेच 1857च्या उठावावर वेगवेगळी पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली होती त्या पुस्तकांविषयी, सोबतच 1857च्या उठावाचे परिणाम सुद्धा आपण कालच्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासले होते. मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण बंगालचे गव्हर्नर जनरल्स तसेच भारताचे गव्हर्नर जनरल्स यांच्या कामगिरीविषयी थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना बंगालचे गव्हर्नर जनरल्स किंवा भारताचे गव्हर्नर जनरल्स यांच्या कामगिरीविषयी आढावा घेणे अत्यंत महत्वपूर्ण ठरते. कारण आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून समजा जर आपण पाहिलं तर यांच्या कामगिरीचा अभ्यास करत असताना आधुनिक भारतातील बऱ्याचशा महत्वपूर्ण घटना ज्या आपल्याला या गव्हर्नर जनरल्सच्या कामगिरीमध्ये येताना दिसून येतील. मित्रांनो, बंगालचे गव्हर्नर जनरल्स असतील किंवा भारताचे गव्हर्नर जनरल्स असतील, एक गोष्ट यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे, की सन 1599 मध्ये लंडन मधील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 31 डिसेंबर 1600 रोजी इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिने भारतासहित पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बहाल केली होती आणि त्या दिवसापासून भारतासहित पूर्वेकडील देशांशी व्यापारी संबंध ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे कायदेशीररित्या सुरू झाले होते. मात्र व्यापार करत असताना भारतातील किंवा भारताबरोबरच इतरही देशांमध्ये एक एक राजकीय भूप्रदेश हस्तगत करायला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सुरुवात केली होती आणि अशा पद्धतीने म्हणता येईल आपल्याला की ब्रिटिश सत्तेचा भारतामध्ये उदय घडून आला होता. आता आपले व्यापारी संबंध जपत असताना बऱ्याचशा वेगवेगळ्या राजांकडून व्यापारी सवलती प्राप्त करून घेणे, सोबतच त्या व्यापारी सवलतींच्या दृष्टिकोनातून आपल्या व्यापाराची भरभराट घडवून आणणे, ही पॉलिसी किंवा धोरण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये अनुसरलं होतं. मात्र भारतामधील राजकीय सत्ता हस्तंगत केल्यानंतर किंवा भारतामध्ये आपला राज्यकारभार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सुरू केल्यानंतर मात्र ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये आपल्या अधिकारी वर्गाची नेमणूक करणं गरजेचं ठरलं होतं आणि त्याच दृष्टिकोनातून जर म्हणू आपण तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपले व्यापारी संबंध किंवा राजकीय संबंध म्हणू आपण ते वाढविण्यासाठी भारतामध्ये वेगवेगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची नेमणूक करायला सुरुवात केली होती. त्या अनुषंगानेच आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने नेमलेले जे महत्वपूर्ण अधिकारी होते ज्याचा विशेष करून आपल्याला उल्लेख करता येईल ते म्हणजे गव्हर्नर जनरल्स आणि व्हाईसरॉय, ठीक आहे. तर यांच्या कामगिरीविषयी आढावा घेण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत. आता सुरुवातीला मित्रांनो एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं असतं, कारण 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली आणि प्लासीच्या लढाईनंतर असं म्हटलं जातं की प्लासीच्या लढाईने भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला होता, ठीक आहे. तर प्लासीच्या लढाईनंतर म्हणजेच 1757ची प्लासीची लढाई आणि 1758 पासून भारतामध्ये वेगवेगळे जे काही ब्रिटिश अधिकारी असतील यांनी भारतातील आपला राज्यकारभार नियंत्रित करायला सुरुवात केली होती, ठीक आहे. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर 1758 ते 1774 पर्यंत बंगालचे गव्हर्नर नेमण्यात येत होते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 1774 ते 1833 पर्यंत त्यांना बंगालचं गव्हर्नर जनरल असं म्हणण्यात येत होतं. त्यानंतर 1833 पासून जर आपण पाहिलं तर 1857 पर्यंत म्हणजेच बंगालचा गव्हर्नर जनरल असलेला 1833च्या चार्टर ऍक्ट पासून भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जाऊ लागला होता. त्यानंतर मग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यकाळामध्येच 1857 सारखा राष्ट्रीय स्वरूपाचा उठाव घडून आला आणि 1858च्या राणीच्या जाहीरनाम्याने भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जी सत्ता असेल ती सत्ता संपुष्टात आली आणि इंग्लंडच्या
पार्लमेंटने म्हणूयात आपण किंवा ब्रिटिश राजसत्तेने भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा जो राज्यकारभार असेल हा राज्यकारभार आपल्या हातामध्ये घेतला होता. त्यानंतर मग जो काही भारताचा गव्हर्नर जनरल होता, जो 1857च्या उठावापर्यंत भारतातील राज्यकारभार नियंत्रित करत होता, या भारताच्या गव्हर्नर जनरललाच पुढे म्हणजेच 1857च्या उठावापासून मग काय तर व्हाईसरॉय या नावाने संबोधलं जाऊ लागलं होतं. तर मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण यांच्या कामगिरीविषयीचा आढावा पाहणार आहोत. त्या दृष्टिकोनातून त्यांच्या कार्यकाळामध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या घटना घडल्या, त्या घटनांचा भारताच्या इतिहासावरती नेमका कुठला परिणाम झाला, त्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत. नेक्स्ट, अगदी सुरुवातीला मी आपल्याला सांगितलं की सुरुवातीला बंगालचे गव्हर्नर ज्यांच्याकडून भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार नियंत्रित करण्यात येत होता, तर सुरुवातीला आपण बंगालचे गव्हर्नर्स पाहूया. तर बंगालच्या गव्हर्नरांचा समजा आपण उल्लेख केला तर बंगालचा पहिला गव्हर्नर जो आहे तो ठरला होता रॉबर्ट क्लाइव्ह. त्याचा पहिला जो कार्यकाल होता तो होता 1757 ते 1760 पर्यंतचा. ठीक आहे, तर रॉबर्ट क्लाइव्हचा हा पहिला कार्यकाल म्हणून ओळखला जातो आणि भारतातील ब्रिटिश सत्तेचा संस्थापक म्हणून रॉबर्ट क्लाइव्हला ओळखलं जातं. कारण ज्या पद्धतीने आपण 1757ची प्लासीची लढाई पाहिली, या प्लासीच्या लढाईमध्ये रॉबर्ट क्लाइव्हने बंगालचा जो नवाब होता, नवाब सिराज उद्दौला याचा पराभव केला होता प्लासीच्या लढाईमध्ये आणि त्यानंतर मग भारतातील एक एक राजकीय भूप्रदेश हस्तंगत करायला सुरुवात केली होती. ठीक आहे, त्यानंतर पहा की रॉबर्ट क्लाइव्ह नंतर दुसरा जो बंगालचा गव्हर्नर म्हणून नेमणूक करण्यात आली होती तो होता हॉलवेल. तो एक हंगामी बंगालचा गव्हर्नर म्हणून त्याला नियुक्त करण्यात आलं होतं. त्याचा कार्यकाळ समजा जर आपण पाहिलं तर 1760 मध्ये त्याला बंगालचा गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. हॉलवेल नंतर व्हॅन्सीटार्ट याची बंगालचा गव्हर्नर म्हणून 1760 ते 1765 पर्यंत नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर परत एकदा म्हणजेच बक्सारच्या लढाईनंतर म्हणूयात आपण रॉबर्ट क्लाइव्हला दुसऱ्यांदा बंगालचा गव्हर्नर म्हणून कार्यभार देण्यात आला होता. तर अशा रीतीने 1765 ते 1767 या दरम्यान रॉबर्ट क्लाइव्ह हा दुसऱ्यांदा बंगालचा गव्हर्नर म्हणून नियुक्त झाला होता. त्यानंतर जर आपण पाहिलं तर वेरेल्स जो आहे रॉबर्ट क्लाइव्ह नंतर वेरेल्स हा 1767 ते 1769 पर्यंत बंगालचा गव्हर्नर म्हणून कार्यरत होता. त्यानंतर मग कार्टियर हा 1769 ते 1772 दरम्यान बंगालचा गव्हर्नर म्हणून कार्यरत होता. वॉरन हेस्टिंग जो आहे हा शेवटचा बंगालचा गव्हर्नर ठरला होता, जो 1772 ते 1774 पर्यंत म्हणूयात आपण बंगालचा गव्हर्नर म्हणून कार्यरत होता. नेक्स्ट, आता मित्रांनो, बंगालच्या गव्हर्नरांची यादी पाहिल्यानंतर बंगालचा जो पहिला गव्हर्नर होता ज्याचं नाव होतं रॉबर्ट क्लाइव्ह, याच्या कामगिरीबद्दल किंवा याच्या कार्यकाळावरती थोडक्यात आपण या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं अगदी सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं होतं की 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर बंगालचा गव्हर्नर म्हणून रॉबर्ट क्लाइव्हला नियुक्त करण्यात आलं होतं. अगदी पहिला जो कार्यकाल ठरला होता रॉबर्ट क्लाइव्हचा तो पहिला कार्यकाल होता 1757 ते 1760. त्यानंतर दुसरा जो कार्यकाल आहे रॉबर्ट क्लाइव्हने त्याने बक्सारच्या लढाईनंतर भूषवला होता, तो होता 1765 ते 1767 दरम्यान. ठीक आहे, आता रॉबर्ट क्लाइव्हच्या कार्यकाळामध्ये समजा जर आपण पाहिलं तर रॉबर्ट क्लाइव्हच्या कार्यकाळामध्ये बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था सुरू झाली होती. त्या अनुषंगाने जर म्हणू आपण तर खूप मोठ्या प्रमाणावर संपत्ती हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे आली होती. मात्र ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या तिजोरीमध्ये वाढ न होता ब्रिटिशांचे किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी होते हे अधिकारी अधिक श्रीमंत व्हायला सुरुवात झाली होती. आता अप्रत्यक्षरित्या आपल्याला या ठिकाणी असं सांगता येईल, ठीक आहे, की भ्रष्टाचार जो आहे तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यकाळामध्ये वाढायला सुरुवात झाली होती. नेक्स्ट, रॉबर्ट क्लाइव्ह पहा, रॉबर्ट क्लाइव्ह दुसऱ्यांदा ज्यावेळी बंगालच्या गव्हर्नर पदी आला होता त्यावेळी आपण पाहिलं रॉबर्ट क्लाइव्ह दुसऱ्यांदा बंगालच्या गव्हर्नर पदी विराजमान झाल्यानंतर मित्रांनो या परिस्थितीमध्ये बक्सारची सन 1764 मध्ये बक्सारची लढाई नुकतीच झाली होती. त्या दरम्यान बक्सारच्या लढाईमध्ये अवधचा नवाब शुजा-उद-दौला, मुघल सम्राट शाह आलम दुसरा आणि पदच्युत बंगालचा जो नवाब होता मीर कासिम यांना ब्रिटिशांकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र बक्सारच्या लढाईनंतर ज्यावेळी दुसऱ्यांदा रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालच्या गव्हर्नर पदी विराजमान झाला होता त्यावेळी त्यांनी पराभूत अवधचा जो नवाब होता त्याच्याशी एक तह केला होता आणि अवधचा नवाब शुजा-उद-दौला याच्याशी केलेल्या तहानुसार अलाहाबाद आणि कोरा जिल्हे म्हणजे स्वतःच्या राज्यातील अलाहाबाद आणि कोरा हे दोन जिल्हे
नवाबाने मुघल बादशहाला द्यावे अशा पद्धतीची तरतूद या तहामध्ये करण्यात आली होती. त्यानंतरची दुसरी तरतूद पहा या तहातलीच की अवधच्या रक्षणाची जबाबदारी जी आहे ती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची असेल अशा स्वरूपाची तरतूद सुद्धा अवधचा नवाब शुजा-उद-दौला याच्याशी केलेल्या तहामध्ये नमूद करण्यात आली होती. त्यानंतर बक्सारच्या लढाईतील नुकसान भरपाई म्हणून अवधचा नवाब शुजा-उद-दौलाने 50 लाख रुपये हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला द्यावेत अशा पद्धतीची तरतूद सुद्धा या तहामध्ये निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर पहा की आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की सन 1764च्या बक्सारच्या लढाईमध्ये त्रिपक्षीय युती म्हणजेच अवधचा नवाब शुजा-उद-दौला असेल, मुघल सम्राट शाह आलम दुसरा असेल आणि पदच्युत बंगालचा नवाब जो होता मीर कासिम यांना पराभव पत्करावा लागला होता. आणि या बक्सारच्या लढाईतील पराभवानंतर अवधचा नवाब शुजा-उद-दौला आणि मुघल सम्राट शाह आलम यांच्याशी रॉबर्ट क्लाइव्हने अलाहाबादचा तह केला होता. आणि या अलाहाबादच्या तहानुसार म्हणूयात आपण तर अवधच्या नवाबावरती काही तरतुदी जी आहेत त्या काही तरतुदी थोपवण्यात आल्या होत्या. त्यासोबतच म्हणूयात आपण की मुघल सम्राट जो होता शाह आलम याच्याशी सुद्धा तह करत असताना त्याच्यावरती सुद्धा काही ज्या अटी आणि शर्ती असतील त्या लागू करण्यात आल्या होत्या. ठीक आहे, तर आपण अवधच्या नवाबाशी केलेल्या तहामध्ये नेमके कुठल्या कुठल्या तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी निश्चित करण्यात आल्या होत्या त्या बघितल्या. आता पहा की याच अलाहाबादच्या तहामध्ये शाह आलम जो की मुघल सम्राट होता याच्याशी तह करताना नेमक्या कुठल्या कुठल्या अटी आणि शर्ती किंवा तरतुदी निश्चित करण्यात आल्या होत्या त्याच्याबद्दलचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर मुघल सम्राट शाह आलमने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसा याचे काय दिले? दिवाणी हक्क दिले. ठीक आहे, म्हणजेच काय तर या प्रांतातील जमीन महसूल गोळा करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला प्राप्त झाला होता. सोबतच म्हणूयात आपण की मुघल सम्राट शाह आलमने बंगाल, बिहार आणि ओरिसा या 3 प्रांतातील दिवाणी हक्क ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मुघल सम्राटाला काय देईल तर 26 लाख रुपये बदल्यामध्ये देईल. ही तरतूद जी आहे ही तरतूद या तहामध्ये निश्चित करण्यात आली होती. नेक्स्ट, त्यानंतर पहा की या अवधचा नवाब शुजा-उद-दौला असेल आणि मुघल सम्राट शाह आलम दुसरा असेल यांच्याशी केलेल्या अलाहाबादच्या तहानुसार म्हणूयात आपण बंगालमध्ये दुहेरी शासन पद्धती सुरू करण्यात आली होती. ठीक आहे, आणि म्हणूनच दुहेरी शासन पद्धतीचा जनक म्हणून रॉबर्ट क्लाइव्हला ओळखलं जातं. ठीक आहे, आता नेमकी ही दुहेरी शासन पद्धती काय होती तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की या दुहेरी शासन व्यवस्थेमुळे किंवा दुहेरी शासन पद्धतीमुळे बंगालची जी वास्तविक सत्ता आली ती सत्ता कंपनीकडे आली. ठीक आहे, आणि प्रशासनाची जबाबदारी जी आहे ती मात्र कोणावरती राहिली? नवाबाकडे राहिली. ठीक आहे, तर ह्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या की दुहेरी शासन व्यवस्थेमुळे खरे जे मालक आहेत ते मालक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ठरली होती, मात्र राज्यकारभाराची आणि शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी नवाबावरती राहिली होती. ठीक आहे, त्यानंतर पहा की हे जे मी आपल्याला सांगितलं की सन 1765 मध्ये बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांतांमध्ये दिवाणी हक्क कंपनीला मिळाले होते. दिवाणी हक्क याचाच अर्थ काय तर या 3ही प्रांतातील जमीन महसूल गोळा करण्याचा अधिकार कोणाला प्राप्त झाला होता? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला प्राप्त झाला होता मित्रांनो. आणि ते जमीन महसूल गोळा करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 2 भारतीय व्यक्तींची नायब दिवाणपदी नियुक्त केली होती. यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की बंगाल प्रांतातील जमीन महसूल गोळा करण्यासाठी मोहम्मद रजा खान यांची नायब दिवाणपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर बिहार प्रांतातील जमीन महसूल गोळा करण्यासाठी राजा सीताब रॉय यांची या नायब दिवाणपदी नियुक्ती करण्यात आली होती. नेक्स्ट मित्रांनो, या दुहेरी राज्य व्यवस्थेचे बंगालच्या भागामध्ये खूप मोठे दुष्परिणाम घडून आले होते आणि या दुष्परिणामांमुळेच म्हणता येईल आपल्याला की रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केलेली दुहेरी शासन पद्धती ही अतिशय भ्रष्ट पद्धती ठरली होती. त्या अनुषंगाने एक ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य असलेला जॉर्ज कॉर्नेवॉल याने सन 1765 ते 1770 पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा जो राज्यकारभार असेल या राज्यकारभारापेक्षा जगातील इतर कुठल्याही देशात अशा पद्धतीची कुठलीही भ्रष्ट व्यवस्था अस्तित्वात नव्हती अशा पद्धतीचं वक्तव्य ब्रिटिश पार्लमेंटमध्ये केलं होतं. या एका सेंटेन्सवरून किंवा वाक्यावरून आपल्याला कल्पना करता येईल आहे की दुहेरी राज्य व्यवस्था जी रॉबर्ट क्लाइव्हने बंगाल प्रांतामध्ये सुरू केली होती ती किती भ्रष्ट पद्धत ठरली होती. त्या अनुषंगाने मित्रांनो, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रणे लादण्यासाठी सर्वात पहिल्यांदा ब्रिटिश पार्लमेंटच्या माध्यमातून एका कायद्याची
एका कायद्याची निर्मिती करण्यात आली होती आणि तो कायदा होता 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. आणि या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार रॉबर्ट क्लाइव्हने बंगाल प्रांतामध्ये सुरू केलेली दुहेरी शासन पद्धती असेल ती दुहेरी शासन पद्धती रद्द करण्यात आली होती. सोबतच म्हणूया आपण तर जो बंगालचा गव्हर्नर होता तर बंगालच्या गव्हर्नर ऐवजी बंगालचा गव्हर्नर जनरल हे जे पद आहे हे पद निर्माण करण्यात आलं होतं. ठीक आहे. तर मित्रांनो, बंगालचे गव्हर्नर पाहिल्यानंतर आता आपण बंगालचे गव्हर्नर जनरल्स यांच्या कामगिरीविषयीचा आढावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेक्स्ट, 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नंतर बंगालचे गव्हर्नर हे बंगालचे गव्हर्नर जनरल म्हणून ओळखले जाऊ लागले होते. त्या अनुषंगाने नेमके कुठले कुठले बंगालचे गव्हर्नर जनरल जे होते त्याच्या कामगिरीविषयी आता आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेक्स्ट मित्रांनो, अगदी सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं की वॉरन हेस्टिंग जो आहे हा पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल ठरला होता. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जाऊ लागला होता. ज्यावेळी आपण बंगालचे गव्हर्नर अभ्यासले होते त्यामध्ये वॉरन हेस्टिंग हा बंगालचा शेवटचा गव्हर्नर ठरला होता. त्या अनुषंगाने जर आपण या ठिकाणी पाहिलं तर वॉरन हेस्टिंगने 1772 ते 1774 पर्यंत बंगालचं गव्हर्नर पद सांभाळलं होतं. त्यानंतर मग 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आला. या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रणे लादण्यासाठी काही अटी, शर्ती आणि तरतुदी लागू करण्यात आल्या होत्या. त्यानुसार मग 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार वॉरन हेस्टिंग्ज हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल ठरला होता आणि त्याने 1774 पासून तर 1785 पर्यंत बंगालचं गव्हर्नर जनरल पद सांभाळलं होतं. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने समजा जर आपण पाहिलं तर वॉरन हेस्टिंग जो आहे हा वॉरन हेस्टिंग बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल ठरला होता. त्याने सन 1772 मध्ये बघा रॉबर्ट क्लाइव्हने बंगाल प्रांतामध्ये सुरू केलेली दुहेरी राज्य व्यवस्था जी आहे ती दुहेरी राज्य व्यवस्था बंद केली. त्यानंतर पहा याच्याच कारकिर्दीमध्ये म्हणजे तो बंगालचा गव्हर्नर पदी विराजमान असताना सन 1773 मध्ये भारतीय नियामक कायदा 1773 म्हणजेच त्याला आपण रेग्युलेटिंग ऍक्ट असं म्हणतो तर तो कायदा जो आहे तो कायदा पारित करण्यात आला होता. वॉरन हेस्टिंगच्या कारकिर्दीमध्ये 1772 ते 76 दरम्यान पंचवार्षिक महसुली योजना जी आहे ती महसुली योजना लागू करण्यात आली होती. आता ही पंचवार्षिक महसुली योजना नेमकी काय होती ती सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काय केलं जात होतं तर महसूल गोळा करण्याचे जे अधिकार असायचे किंवा हक्क असायचे ते लिलावाद्वारे निश्चित केले जात होते आणि त्या लिलावामध्ये सर्वात जास्त बोली लावणाऱ्यास ते लिलावाचे जे हक्क असतील किंवा महसूल गोळा करण्याचे हक्क असतील ते हक्क दिले जात होते, बहाल केले जात होते. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की वॉरन हेस्टिंगच्या कारकिर्दीमध्ये अतिशय जो गाजलेला खटला म्हणता येईल आपल्याला तो म्हणजे 1775चा नंदकुमार खटला. आता वास्तविक जर म्हणूयात आपण तर हा जो नंदकुमार आहे या नंदकुमाराने वॉरन हेस्टिंग्ज वरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र ते भ्रष्टाचाराचे आरोप न स्वीकारता उलट खोट्या बॉन्ड्सवर सही केल्याच्या कारणावरून नंदकुमार याला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. ठीक आहे. आणि या नंदकुमार खटल्यापासूनच म्हणता येईल आपल्याला की वॉरन हेस्टिंग्ज वरती अनेक भ्रष्टाचाराचे जे आरोप आहे ते आरोप व्हायला सुरुवात झाली होती. नेक्स्ट, त्यानंतर पहा वॉरन हेस्टिंगच्या कारकिर्दीमध्ये सन 1775 ते 82 दरम्यान पहिले इंग्रज मराठा उद्भवलं होतं. पहिले इंग्रज मराठा युद्ध जे आहे ते उद्भवलं होतं. पहिले इंग्रज मराठा युद्धामध्ये सालबाईचे जे तह असेल सन 1775 ते 82 या दरम्यान वॉरन हेस्टिंगच्याच कारकिर्दीमध्ये पहिले इंग्रज मराठा युद्ध उद्भवलं होतं. या पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये ब्रिटिशांना मानहानीजनक मराठ्यांकडून पराभव स्वीकारावा लागला होता. शेवटी तडजोड म्हणून सालबाईच्या तहाने पहिल्या इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती झाली होती. ठीक आहे. त्यानंतर 1780 मध्ये पहा की चेतसिंह प्रकरण हे वॉरन हेस्टिंगच्याच कारकिर्दीमध्ये घडलं होतं. आता नेमकं चेतसिंह प्रकरण काय होतं ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर या चेतसिंहाकडून वॉरन हेस्टिंग्जने अनावश्यक जी रक्कम आहे ती रक्कम उकळण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. तर या प्रकरणातून म्हणूयात आपण की परत एकदा नंदकुमार जो खटला जो वॉरन हेस्टिंगच्या कारकिर्दीमध्ये अतिशय गाजला होता त्याची आठवण झाली होती आणि कशा पद्धतीने वॉरन हेस्टिंग्ज हा भारतातील हितदेशीय राज्यकर्त्यांकडून पैशाची मागणी जी आहे ती मागणी करत आहे हे सिद्ध झालं होतं. ठीक आहे. त्यानंतर 1780 ते 84 दरम्यान दुसरे इंग्रज मैसूर युद्ध पार पडलं होतं. या दुसऱ्या इंग्रज मैसूर युद्धामध्ये टिपू सुलतान आणि वॉरन हेस्टिंग यांच्यामध्ये मंगलोरचा तह होऊन या दुसऱ्या इंग्रज मैसूर युद्धाची समाप्ती झाली होती.
त्यानंतर 1784 मध्ये पिट्स इंडिया ऍक्ट जो आहे हा पिट्स इंडिया ऍक्ट पारित करण्यात आला होता. आता यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो, कारण भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार नियंत्रित करण्यासाठी सर्वप्रथम ब्रिटिश पार्लमेंट कडून 1773 मध्ये भारतीय नियामक कायदा असेल किंवा रेग्युलेटिंग ऍक्ट असेल पारित करण्यात आला होता आणि त्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटने पारित केलेला दुसरा कायदा म्हणून आपल्याला 1784 चा पिट्स इंडिया ऍक्ट याचा उल्लेख करता येईल. आता नेमकं पिट्स इंडिया ऍक्ट यानुसार काय करण्यात आलं होतं, तर 4 सदस्यीय बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आली होती. या 4 सदस्यीय बोर्ड ऑफ कंट्रोलच्या माध्यमातून भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर अधिक नियंत्रणे लादण्याचा प्रयत्न हा पिट्स इंडिया ऍक्ट मार्फत ब्रिटिश पार्लमेंटने केला होता. त्यानंतर पहा की 1788 ते 95 मित्रांनो, वॉरन हेस्टिंगच्या कारकिर्दीमध्ये जे काही महत्वपूर्ण खटले किंवा महत्वपूर्ण घटनांचा आपण उल्लेख केला, मग तो नंदकुमार खटला असेल किंवा नंतरचं चेतसिंह प्रकरण असेल, या दोनही प्रकरणामुळे अनावश्यकरित्या वॉरन हेस्टिंग्ज वरती अनेक भ्रष्टाचाराचे आरोप व्हायला सुरुवात झाली होती आणि म्हणूनच 1788 ते 95 या दरम्यान वॉरन हेस्टिंग वरती ब्रिटिश पार्लमेंटमध्ये महाभियोगाचा जो खटला आहे तो खटला दाखल करण्यात आला होता. मात्र पुराव्या अभावी वॉरन हेस्टिंगची या महाभियोगाच्या खटल्यातून दोषमुक्तता करण्यात आली होती. त्यानंतर जर म्हणूयात आपण तर वॉरन हेस्टिंगच्या कारकिर्दीमध्ये अतिशय महत्वपूर्ण घटना जी आपल्याला लक्षातच ठेवायची आहे की या दरम्यान भगवद्गीता जो एक हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ म्हणून ओळखला जात होता, तर चार्ल्स विल्किन्स याने भगवद्गीतेचं पहिलं इंग्रजी भाषांतरण घडवून आणलं होतं. तर वॉरन हेस्टिंग्जने चार्ल्स विल्किन्स याने केलेल्या भगवद्गीतेच्या पहिल्या इंग्रजी भाषांतरित प्रतीची प्रस्तावना जी आहे ती प्रस्तावना लिहिली होती. तर त्या अनुषंगाने या संपूर्ण ज्या घडामोडी असतील मित्रांनो त्या आपल्याला लक्षातच ठेवायच्या. विषय असा आहे की येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये अशा महत्वपूर्ण घटनांचा उल्लेख आपल्याला विचारला जाऊ शकतो की अमुक जी गोष्ट असेल किंवा घटना असेल ही कुठल्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळामध्ये विचारल्या गेली होती किंवा घडली होती, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि त्या अनुषंगाने या संपूर्ण घटनांचा घटनाक्रम आपल्याला लक्षात ठेवणं अपरिहार्य आहे. नेक्स्ट, त्यानंतर पहा की वॉरन हेस्टिंग्ज नंतर गव्हर्नर जनरल पदी सर जॉन मॅकफर्सन हा गव्हर्नर जनरल म्हणून बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून विराजमान झाला होता. तर या सर जॉन मॅकफर्सनने बंगाल प्रांताची 36 जिल्ह्यात विभागणी करून त्यावरती प्रत्येकी एका महसुली कलेक्टरची नेमणूक केली होती. तर ही जी एक महत्वपूर्ण घटना असेल, वॉरन हेस्टिंगच्या नंतर गव्हर्नर जनरल पदी आला होता कोण, तर सर जॉन मॅकफर्सन आणि याने बंगाल प्रांताची 36 जिल्ह्यात विभागणी केली होती आणि त्यावरती प्रत्येकी एका महसुली कलेक्टरची नेमणूकही या सर जॉन मॅकफर्सन यांनी केली होती. तर हे सुद्धा एक विधान आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट, त्यानंतर बघा की वॉरन हेस्टिंग नंतर 1786 मध्ये म्हणजे वॉरन हेस्टिंग नंतर सर जॉन मॅकफर्सन आणि या सर जॉन मॅकफर्सन नंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस हा 1786 ते 1793 पर्यंत बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होता. मित्रांनो, आपण लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या कार्यकाळाबद्दल समजा जर माहिती अभ्यासली, ठीक आहे, तर त्या माहितीवरून आपल्याला निश्चितपणे सांगता येईल की अतिशय कार्यक्षम ब्रिटिश गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड कॉर्नवॉलिस याचा उल्लेख केला जाईल. ठीक आहे, तर लॉर्ड कॉर्नवॉलिसला भारतातील नागरी सेवांचा जनक म्हणून ओळखलं जातं, कारण याच्याच कारकिर्दीमध्ये भारतामध्ये अप्रत्यक्षरित्या म्हणता येईल आपण तर नागरी सेवांचा जन्म झाला होता असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मित्रांनो, आता वॉरन हेस्टिंग आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस या दोनही बंगालच्या गव्हर्नर जनरलांच्या कार्यकाळाबद्दल समजा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेची आहे, ती म्हणजे की वॉरन हेस्टिंग्ज वरती त्याच्या कार्यकाळामध्ये त्याच्यावरती अनेक प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. शिवाय म्हणूयात आपण तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार एक तरतूद करण्यात आली होती. ती तरतूद होती की या गव्हर्नर जनरलच्या मदतीसाठी 4 सदस्यीय कार्यकारी मंडळाची रचना सुद्धा करण्यात आली होती आणि भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हितासाठी प्रत्येक निर्णय हा बंगालच्या गव्हर्नर जनरलने आपल्या गव्हर्नर जनरल काउन्सिलच्या बहुमताच्या जोरावरती घ्यावा अशा पद्धतीची एक तरतूद या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये होती. मात्र मित्रांनो, याचे जे परिणाम आहेत ते परिणाम वॉरन हेस्टिंग्जला भोगावे लागले होते, कारण या 4 सदस्यीय कार्यकारी मंडळापैकी फक्त एकच सदस्य हा वॉरन हेस्टिंगच्या
बाजूने मतदान करत होता आणि उरलेले जे काही उर्वरित 3 कार्यकारी मंडळाचे सदस्य असतील हे प्रत्येक वेळी या वॉरन हेस्टिंगच्या विरोधामध्ये मतदान करायचे. त्याच्यामुळे बंगालचा गव्हर्नर जनरल असलेल्या वॉरन हेस्टिंगला आपला प्रत्येक निर्णय राबवताना किंवा त्याची अंमलबजावणी करत असताना खूप मोठ्या कठीणाईचा किंवा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी लॉर्ड कॉर्नवॉलिस हा बंगालच्या गव्हर्नर जनरल पदी विराजमान झाला त्यावेळी याच्या आग्रहास्तव म्हणूयात आपण आग्रहास्तव ठीक आहे ही जी रचना होती जी ब्रिटिश पार्लमेंटने या 4 सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न केला होता. तर ही जी तरतूद आहे लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या आग्रहाखातरच ती तरतूद जी आहे ती ब्रिटिश पार्लमेंटला रद्द करावी लागली होती आणि रद्द करून की कंपनीच्या हितासाठी निर्णायक मत देण्याचा अधिकार बंगालच्या गव्हर्नर जनरलला असेल ही एक तरतूद लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या आग्रहाखातर करण्यात आली होती. ठीक आहे. त्या अनुषंगाने आता लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या कार्यकाळामध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या त्याचा आढावा आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा 1790 ते 92 या दरम्यान तिसरे इंग्रज म्हैसूर युद्ध उद्भवलं होतं. आता तिसरे इंग्रज म्हैसूर युद्ध म्हटलं आपण तर टिपू सुलतान म्हैसूरचा वाघ म्हणून ज्याला ओळखलं जातं. ठीक आहे. तर या टिपू सुलतानला ब्रिटिशांकडून पराभव पत्करावा लागला होता. श्रीरंगपट्टणमच्या तहाने या तिसऱ्या इंग्रज म्हैसूर युद्धाची समाप्ती झाली होती. आता या श्रीरंगपट्टणमच्या तहामुळे चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध घडून आलं होतं असं म्हटलं जात. त्यामागचं कारण असं होतं की निजाम असेल, मराठे असतील आणि ब्रिटिश असतील या त्रिपक्षीय युतीसमोर म्हैसूरचा वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिपू सुलतानचा निभाव लागला नाही आणि परिणामी या टिपू सुलतानने शरणागती पत्करली होती तिसऱ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये. मात्र श्रीरंगपट्टणमच्या तहामध्ये लादलेल्या अटींनुसार म्हैसूरचा वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिपू सुलतानच्या निम्म्या राज्याची जी विभागणी आहे ही विभागणी या त्रिपक्षीय युतीने म्हणजेच मराठे, निजाम आणि इंग्रज यांनी आपापसात करून घेतली होती. सोबतच म्हणू आपण तर जवळजवळ 3.5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई जी आहे ती नुकसान भरपाई टिपू सुलतानवरती लादली होती. आणि जोपर्यंत ही नुकसान भरपाईची रक्कम टिपू सुलतान ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे जमा करणार नाही तोपर्यंत टिपूची 2 मुले ही ब्रिटिशांकडे ओलीस ठेवण्यात आली होती. ठीक आहे. तर आता ओलीस ठेवल्यामुळेच म्हणता येईल आपल्याला कारण कुठल्याच वडिलाला आपले जी मुलं असतील या मुलांमध्ये व्यवहार आणणं पसंत होणार नाही. ठीक आहे. किंवा एका ठराविक रक्कम जी आहे ती रक्कम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला देण्यासाठी आपली मुलं ब्रिटिशांच्या कैदेत ठेवणं आवडणार नाही आणि म्हणूनच म्हणता येईल आपल्याला या श्रीरंगपट्टणमच्या तहामुळेच लवकरच चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध उद्भवलं होतं आणि त्या चौथ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये मात्र टिपू सुलतानला ब्रिटिशांकडून पराभव पत्करावा लागला होता आणि टिपू सुलतान हा श्रीरंगपट्टणमच्या लढाईमध्ये मारला गेला होता. त्यानंतर पहा लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या कार्यकाळामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने बंगाल, बिहार आणि ओरिसा या 3 प्रांतांमध्ये जमीन महसुलाची कायमधारा पद्धत लागू केली होती. आता नेमकी कायमधारा पद्धत काय होती तर पूर्वीपार पासून चालत आलेला रयतेचा आपल्या जमिनीवरील हक्क संपुष्टात आणून शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या जमीनदारांच्या मालकीच्या करण्यात आल्या होत्या. ठीक आहे. आता कायमधारा पद्धतीनुसार या जमिनीचा जमीन महसूल एका वेळी 15 वर्षांसाठी निश्चित केला जात होता. ठीक आहे. आणि या 15 वर्षादरम्यान उत्पन्न निघो अथवा न निघो जमीन महसुलाची ठराविक रक्कम ही त्या जमीनदाराला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या तिजोरीमध्ये जमाच करावी लागत होती. समजा तो असं करू शकला नाही तर मात्र त्याची जमीन लिलावात काढण्याचा किंवा विकण्याचा अधिकार हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला प्राप्त झाला होता. त्या अनुषंगाने समजा जर आपण पाहिलं तर कायमधारा जी पद्धत आहे या कायमधारा पद्धतीमुळे मात्र शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं म्हणूयात आपण. कारण स्वतः जमिनीचे मालक असलेले शेतकरी आता मात्र स्वतःच्या शेतीमध्ये कूड किंवा मजूर म्हणून राबू लागले होते. कारण जमिनीचा जो मालकी हक्क आहे तो मालकी हक्क कोणाकडे सुपूर्द करण्यात आला होता तर जमीनदारांकडे सुपूर्द करण्यात आला होता. ठीक आहे. त्या अनुषंगाने जर आपण पाहिले दुसरी एक महत्वपूर्ण घटना तर जिल्हा न्यायालय जी आहेत ती जिल्हा न्यायालय अस्तित्वात आली होती. मात्र लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या कार्यकाळामध्ये या लॉर्ड कॉर्नवॉलिसने जिल्हा न्यायालयांच्या वरती 4 प्रांतिक न्यायालयांची स्थापना केली होती. तर ती 4 प्रांतिक न्यायालय जी आहेत त्यांचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी मी केला आहे. कलकत्ता, ढाका, पटना, मुर्शिदाबाद या ठिकाणी या 4 प्रांतिक न्यायालयांची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे मित्रांनो. सध्याची समजा भारतीय न्याय व्यवस्थेचं स्वरूप समजा जर आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालय, ठीक आहे, जे सुप्रीम कोर्ट म्हणून आपण ओळखतो किंवा अपिलाचं अंतिम न्यायालय म्हणून ज्याला आपण ओळखतो, त्याच्या खाली उच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या खाली जिल्हा न्यायालय, जिल्हा न्यायालयांच्या खाली आपल्याला दिवाणी व फौजदारी न्यायालयांचं अस्तित्व दिसून येते. त्या अनुषंगाने समजा जर आपण या ठिकाणी पाहिलं
तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार कलकत्ता या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतरच्या कालावधीमध्ये मग जिल्हा न्यायालयांची स्थापना झाली होती. मात्र जिल्हा न्यायालयांच्या वर ठीक आहे 4 प्रांतिक न्यायालयांची स्थापना ही लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या कार्यकाळामध्येच करण्यात आली होती. ठीक आहे. सोबतच 4 फिरती न्यायालये, त्यापैकी बंगालमध्ये 3 आणि बिहारमध्ये 1 अशा 4 फिरत्या न्यायालयांची स्थापना सुद्धा लॉर्ड कॉर्नवॉलिसच्याच कार्यकाळामध्ये करण्यात आली होती. नेक्स्ट, त्यानंतर बघा की दर 20 मैलांवरती लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या कार्यकाळामध्ये पोलीस चौक्यांची निर्मिती करण्यात आली होती. सोबतच म्हणूयात आपण दरोगा, प्रत्येक पोलीस स्टेशनवरती दरोगा या पदाची निर्मिती करण्यात आली आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची निर्मिती सुद्धा म्हणजेच डीएसपी या पदाची निर्मिती सुद्धा लॉर्ड कॉर्नवॉलिसच्याच कार्यकाळामध्ये करण्यात आली होती. मित्रांनो, लॉर्ड कॉर्नवॉलिस नंतर सर जॉन शोअर हा बंगालच्या गव्हर्नर जनरल पदी आला. तो बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून सन 1793 ते 1798 पर्यंत कार्यरत होता. आता याच्या कारकिर्दीतील महत्वपूर्ण घटना समजा जर आपण पाहिल्या तर सन 1793 मध्ये याच्या कारकिर्दीमध्ये 1793चा चार्टर ऍक्ट संमत करण्यात आला होता. आता चार्टर ऍक्टच्या संदर्भामध्ये समजा जर आपल्याला सांगायचं झालं तर एक गोष्ट आपल्याला 1793च्या चार्टर ऍक्टच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे इंग्लंडमधील ख्रिस्ती धर्मोपदेशकांना, ख्रिश्चन मिशनरांना भारतामध्ये धर्मप्रसार करण्यास संमती बहाल करण्यात आली होती. एक गोष्ट मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे अशी की भारताच्या भूमीवर सर्वात पहिल्यांदा पाय ठेवणारे पोर्तुगीज होते आणि पोर्तुगीजांनी व्यापाराबरोबरच धर्मप्रसाराला चालना दिल्यामुळे भारतामधली त्यांची जी सत्ता होती ती सत्ता संपुष्टात आली होती. उलट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या संदर्भामध्ये समजा जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपलं संपूर्ण लक्ष आपल्या फक्त आणि फक्त व्यापारावरती केंद्रित केलं होतं. ठीक आहे. आणि भारतामध्ये एक एक राजकीय भूप्रदेश हस्तगत केल्यानंतर किंवा भारतामध्ये आपली राजकीय अधिसत्ता स्थापन केल्यानंतर हळूहळू भारतामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार घडवून आणण्यास जे महत्वपूर्ण कार्य आहे ते महत्वपूर्ण कार्य पार पाडायला त्यांनी सुरुवात केली होती. ठीक आहे. आणि त्याचाच भाग म्हणूयात आपण की या 1793च्या चार्टर ऍक्ट नुसार ख्रिस्ती धर्मोपदेशकांना भारतामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यास कायदेशीररित्या मान्यता देण्यात आली होती. ठीक आहे. दुसरी महत्वपूर्ण घटना समजा जर आपण सर जॉन शोअरच्या संदर्भामध्ये अभ्यासली तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 1795 मध्ये जी खर्ड्याची लढाई झाली होती, विशेष करून ती मराठे विरुद्ध निजाम या दोघांदरम्यान किंवा या 2 सत्ते दरम्यान लढल्या गेली होती. ती खर्ड्याची लढाई पार पडली होती. मात्र या खर्ड्याच्या लढाईमध्ये मराठ्यांनी निजामाचा पराभव केला होता. ठीक आहे. तर ह्या 2 महत्वपूर्ण ज्या घटना असतील सर जॉन शोअरच्या कारकिर्दीमधल्या त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, सर जॉन शोअर नंतर आपण बंगालचा गव्हर्नर जनरल पदी विराजमान झालेल्या लॉर्ड वेल्लेस्ली बद्दलची माहिती अभ्यासणार आहोत, जो बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून सन 1798 ते 1805 पर्यंत कार्यरत होता. ठीक आहे. तर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये लॉर्ड वेल्लेस्लीने तैनाती फौजेचं धोरण अवलंबलं होतं. तैनाती फौजेवरती आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. नेमकं तैनाती फौजेचं स्वरूप कसं काय होतं किंवा तैनाती फौजेच्या ज्या अटी असतील त्या अटी भारतीय राज्यकर्त्यांवरती, कुठल्या भारतीय राज्यकर्त्यांवरती लादण्यात आल्या होत्या, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण तैनाती फौजेच्या धोरणासंदर्भामध्ये या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. तर भारतीय राजांच्या तैनाती फौजेच्या अटींच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय राजांच्या परराष्ट्रीय धोरणावर इंग्रजांचं नियंत्रण राहणार होतं. कुठल्या? तर तैनाती फौजेच्या धोरणामुळे. त्याच्यानंतर पहा दुसरं की राज्यांना कंपनीची जी मोठी फौज असेल ती फौज आपल्या दरबारामध्ये ठेवावी लागत होती आणि या फौजेचं जे नियंत्रण असेल ते नियंत्रण मात्र ब्रिटिश अधिकारीच करणार होते. ठीक आहे. तिसरं समजा जर आपण पाहिलं तर राजाच्या राजधानीमध्ये ब्रिटिशांचा एक रेसिडेंट सुद्धा राहील. ठीक आहे. जो त्या भारतीय राजाच्या अंतर्गत राज्यकारभारावरती आपलं नियंत्रण ठेवेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर एकंदरीत तैनाती फौजेचं स्वरूप होतं. ठीक आहे. आणि ज्या लॉर्ड वेल्लेस्लीला आपण पाहिलं तर या लॉर्ड वेल्लेस्लीला अर्ल ऑफ मॉर्निंग्टन या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ही सुद्धा गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, कारण परीक्षेमध्ये आपल्याला यांची टोपण नावे सुद्धा विचारले जाण्याचा दाट संभव आहे. नेक्स्ट, त्यानंतर बघा की तैनाती फौजेची चौथी अट समजा जर आपण पाहिली तर एकदा ब्रिटिशांची तैनाती फौज एखाद्या भारतीय राज्यकर्त्याने आपल्या दरबारामध्ये
घेतली किंवा दरबारामध्ये ठेवली तर त्या राजाला इतर कुठल्याही युरोपियन सत्ताधीशांशी संबंध ठेवता येणार नव्हते. याउलट म्हणू आपण तर राज्याच्या अंतर्गत कारभारामध्ये, ठीक आहे, ज्या राजाने ही तैनाती फौज स्वीकारली आहे त्या राजाच्या अंतर्गत कारभारामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हस्तक्षेप करणार नाही, सोबतच राजाचे अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून रक्षण करेल अशा पद्धतीच्या अटी या तैनाती फौज पद्धतीमध्ये अवलंबण्यात आल्या होत्या. मात्र या तैनाती फौज स्वीकारणाऱ्या भारतीय राज्यकर्त्यांनी मात्र, ठीक आहे, स्वतःचं जे अंतर्गत स्वातंत्र्य असेल, वैयक्तिक स्वातंत्र्य असेल, ते स्वातंत्र्य मात्र गमावून बसले होते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे या तैनाती फौजेमुळे ब्रिटिश साम्राज्य विस्तारासाठी खूप जास्त फायदा या तैनाती फौज पद्धतीमुळे झाला होता. या उलट म्हणू आपण तर तैनाती फौज पद्धतीमुळे आपण जसं 1857चा उठाव पाहिला होता, तर तैनाती फौज हे सुद्धा एक कारण 1857 या राष्ट्रीय स्वरूपाच्या उठावासाठी कारणीभूत ठरलेले एक महत्वाचं कारण होतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ही जी तैनाती फौज असेल, ही तैनाती फौज सुद्धा आपल्याला त्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट, त्यानंतर पहा की आता तैनाती फौज पद्धतीमुळे म्हणूयात आपण की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला नेमके कुठले फायदे झाले त्याच्यावरती थोडक्यात आढावा या ठिकाणी घेणार आहोत आपण. तैनाती फौज ऑब्व्हियसली आपल्याला म्हणता येईल की तैनाती फौज पद्धती ही ब्रिटिश साम्राज्यासाठी हितकारक ठरेल म्हणूनच तिची रचना करण्यात आली होती. तर नेमके ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला या तैनाती फौज पद्धतीचे कुठले फायदे झाले ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये पहा की एकदा कुठल्याही भारतीय राज्यकर्त्याने ही तैनाती फौज समजा स्वीकारली तर ते भारतीय राजे एकमेकांपासून विभक्त झाले. ठीक आहे, आता यासाठी आपण म्हणूयात की ते एकमेकांपासून विभक्त झाले कारण तैनाती फौजेच्या अटींमध्येच अशा पद्धतीची एक तरतूद होती की एकदा तैनाती फौज स्वीकारणारा जो भारतीय राज्यकर्ता असेल हा शेजारी दुसऱ्या भारतीय राजाशी संबंध ठेवू शकत नव्हता कंपनीच्या सल्ल्याशिवाय. ठीक आहे, आणि असं ठेवण्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्याने प्रयत्न केला तर त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक ब्रिटिश रेसिडेंट त्या भारतीय राज्यकर्त्याच्या दरबारात असायचा. ठीक आहे, दुसरं जर आपण पाहिलं तर राजाच्या खर्चावर पोचली जाणारी जी फौज आहे ती फौज ब्रिटिशांना मिळाली होती. कारण एखादा भारतीय राज्यकर्ता समजा ब्रिटिशांची तैनाती फौज आपल्या दरबारात ठेवत आहे तर तिचा खर्च सुद्धा त्या भारतीय राज्यकर्त्यालाच करावा लागत होता. यावरून काय तर ब्रिटिशांना एवढी मोठी जी फौज असेल त्या फौजेचा जो पगार असेल किंवा वेतन असेल तो कोण देत होता तर तो भारतीय राज्यकर्ता देत होता. आणि त्यामुळेच आपल्याला या ठिकाणी म्हटलं आहे की त्या हिंदी राज्यकर्त्याच्या किंवा राजाच्या खर्चावर पोचली जाणारी जी फौज असेल ती फौज ब्रिटिशांना मिळाली होती. या उलट या फौजेचं जे नियंत्रण होतं हे नियंत्रण कोण करत होते तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनेच नेमलेले ब्रिटिश अधिकारी. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा की जसं आपण एक तरतूद पाहिली तैनाती फौज पद्धतीच्या संदर्भामध्ये, एकदा भारतीय राज्यकर्त्यांनी ती तैनाती फौज स्वीकारली त्यानंतर ब्रिटिशांचा एक रेसिडेंट त्या हिंदी राजाच्या दरबारात राहत होता. यावरून आपल्याला काय सांगता येईल की या रेसिडेंट मार्फत त्या हिंदी राजाच्या अंतर्गत प्रशासनावर लक्ष ठेवण्याची एक नामी संधी या रेसिडेंट मार्फत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाली होती. या उलट म्हणू आपण तर तैनाती फौज जे अधिकारी होते जे त्या हिंदी राज्यकर्त्याच्या दरबारामध्ये होते तर त्यांना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा या हिंदी राज्यकर्त्यांच्या मार्फत जास्त वेतन मिळू लागलं होतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की तैनाती फौज लागू झाल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला या तैनाती फौज पद्धतीचे झालेले हे फायदे. नेक्स्ट, त्यानंतर पहा की तैनाती फौज जे असेल ती तैनाती फौजेचा जो प्रयोग आहे तो प्रयोग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने नेमका कुठल्या कुठल्या भारतीय राज्यकर्त्यावरती केला ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम तैनाती फौजेचा जो अवलंब आहे तो अवलंब हैदराबादच्या निजामावरती करण्यात आला होता. वास्तविकता हैदराबादच्या निजामावरती दोनदा या तैनाती फौजेचा प्रयोग करण्यात आला होता. एक सन 1798 मध्ये आणि दुसऱ्यांदा 1800 मध्ये हैदराबादच्या निजामावरती या तैनाती फौजेचा अवलंब करण्यात आला. त्यानंतर बघा 1799 मध्ये मैसूर, तंजावर आणि सुरत, ठीक आहे, येथील राज्यकर्त्यांवरती सुद्धा तैनाती फौजेचा अवलंब करण्यात आला होता. त्यानंतर 1801 मध्ये कर्नाटक असेल त्यानंतर अवध असेल या दोन राज्यांवरती तैनाती फौज पद्धत लादण्यात आली होती. 1802 मध्ये आपला जो पेशवा होता पेशवा बाजीराव दुसरा याने वसईच्या तहानुसार ब्रिटिशांची तैनाती फौज स्वीकारली होती. त्यानंतर मात्र लगेचच त्याला पश्चाताप झाला कारण त्यांनी त्याचं स्वतःचं वैयक्तिक स्वातंत्र्य तो गमावून बसला होता आणि त्याची परिणिती नंतर मग तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये झाली होती. सन 1818 मध्ये या तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये पेशवा बाजीराव दुसरा याला ब्रिटिशांकडून पराभव सुद्धा पत्करावा लागला होता. ठीक आहे, त्यानंतर पहा
की सन 1803 मध्ये नागपूरकर जे भोसले होते, या नागपूरकर भोसलेंनी सुद्धा तैनाती फौज ब्रिटिशांची आपल्या दरबारात ठेवली होती. त्यानंतर सन 1804 मध्ये ग्वाल्हेरचे जे शिंदे होते, या ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी सुद्धा ब्रिटिशांची तैनाती फौज स्वीकारली होती आणि आपलं स्वतःचं वैयक्तिक स्वातंत्र्य किंवा अंतर्गत स्वातंत्र्य म्हणता येईल आपल्याला, ते गमावून बसले होते. नेक्स्ट, त्यानंतर पहा, लॉर्ड वेल्लस्लीच्या कारकिर्दीमधली अतिशय महत्वपूर्ण घटना म्हणता येईल आपल्याला, तर ती म्हणजे सन 1799 मध्ये चौथे इंग्रज मैसूर युद्ध घडून आलं होतं. ब्रिटिश आणि टिपू सुलतान यांच्या दरम्यान हे चौथे इंग्रज मैसूर युद्ध घडून आलं होतं. आणि या चौथ्या इंग्रज मैसूरच्या युद्धामध्ये जी श्रीरंगपट्टणमची लढाई झाली, या श्रीरंगपट्टणमच्या लढाईमध्ये मात्र टिपू सुलतान धारातात्ती पडला होता किंवा त्यातला स्वतःचा जो जीव आहे तो जीव गमवावा लागला होता. ठीक आहे, तर या चौथ्या इंग्रज मैसूर युद्धामध्ये लक्षात ठेवायचं आहे की बंगालचा गव्हर्नर जनरल जो होता लॉर्ड वेल्लस्ली, याचा जो भाऊ होता ऑर्थर वेल्लस्ली, यांनी श्रीरंगपट्टणमच्या लढाईमध्ये टिपू सुलतान, ज्याला मैसूरचा वाघ म्हणून ओळखलं जातं, त्याचा पराभव केला होता. याच आर्थर वेल्लस्लीने वाटरलूच्या लढाईमध्ये नेपोलियन बोनापार्टचा सुद्धा पराभव केला होता. ठीक आहे, तर हे एक विशेष वाक्य जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर पहा की 1799 मध्येच लॉर्ड वेल्लस्लीच्या कारकिर्दीमध्ये वृत्तपत्र पूर्व तपासणी कायदा जो आहे तो पारित करण्यात आला होता. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की वृत्तपत्र हे लोकजागृतीचं प्रभावी माध्यम म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, आता लोकजागृतीचं किंवा प्रबोधनाचं एक उत्तम माध्यम म्हणून ज्यावेळी वृत्तपत्राकडे पाहिलं जातं, तर या वृत्तपत्रांमधून ब्रिटिश सरकारच्या किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या एकंदरीत कार्यभारावर किंवा कारभारावर म्हणता येईल आपल्याला, ठीक आहे, टीका होऊ लागली होती. आणि म्हणूनच लॉर्ड वेल्लस्लीच्या काळामध्ये वृत्तपत्र पूर्व तपासणी कायदा जो आहे तो पारित करण्यात आला होता, जेणेकरून ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये म्हणूयात आपण किंवा कंपनी सरकारच्या विरोधामध्ये वृत्तपत्रांमधून कसल्याही प्रकारची खोचक टीका होऊ नये, ठीक आहे, किंवा त्याला आळा बसावा, हा एकमात्र उद्देश लॉर्ड वेल्लस्लीच्या कारकिर्दीमध्ये पारित झालेला हा वृत्तपत्र पूर्व तपासणी कायदा होता. ठीक आहे, तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर पहा, सन 1800 मध्ये इंग्रज अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी लॉर्ड वेल्लस्ली याने कलकत्ता या ठिकाणी फोर्ट विलियम कॉलेजची स्थापना केली होती. हे सुद्धा सेंटेन्स आपल्याला लक्षात ठेवायचं. कशासाठी फोर्ट विलियम कॉलेजची स्थापना करण्यात आली होती, तर इंग्रज अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, ट्रेनिंग देण्यासाठी कलकत्ता या ठिकाणी फोर्ट विलियम कॉलेजची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सन 1802 ते 4 या दरम्यान लॉर्ड वेल्लस्लीच्याच कार्यकाळामध्ये दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाला सुरुवात झाली होती. आणि या दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये ब्रिटिशांनी म्हणूयात आपण तर ग्वाल्हेरचे शिंदे, त्यानंतर म्हणू आपण बडोद्याचे गायकवाड आणि सोबतच पेशवा बाजीराव दुसरा, ठीक आहे, यांना नामोहरण केलं होतं. नामोहरण यासाठी म्हणूयात आपण की याच वेळी वसईच्या तहानुसार सन 1802 मध्ये पेशवा बाजीराव दुसरा यांनी इंग्रजांची तैनाती फौज आपल्या दरबारामध्ये ठेवली होती. त्या अनुषंगाने आपल्याला हे दुसरे इंग्रज मराठा युद्ध लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चल नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा की लॉर्ड वेल्लस्लीच्या कार्यकाळातील महत्वपूर्ण घटनांचा आढावा आपण आतापर्यंत घेतला. मात्र लॉर्ड वेल्लस्ली नंतर सन 1805 मध्ये ज्याचा कार्यकाळ आपण यापूर्वी पाहिला आहे तो म्हणजे लॉर्ड कॉर्नवालिस. हा लॉर्ड कॉर्नवालिस पुन्हा बंगालच्या गव्हर्नर जनरल पदी आला होता. मात्र कॉलराच्या साथीने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. आता लगेचच पदावर असताना लॉर्ड कॉर्नवालिस याचा या कॉलराच्या साथीने मृत्यू झाला असल्यामुळं सर बार्लो याची हंगामी गव्हर्नर जनरल पदी नियुक्ती करण्यात आली होती आणि तो बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून सन 1805 ते 1807 पर्यंत कार्यरत होता. ठीक आहे, तर ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि सर बार्लो याच्याच कारकिर्दीमध्ये सन 1806 मध्ये वेल्लोर या ठिकाणी ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये किंवा कंपनी सरकारच्या विरोधामध्ये भारतीय शिपायांनी तेथे बंड पुकारला होता. ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चल नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा आपण पाहिलं लॉर्ड वेल्लस्लीच्या कार्यकाळातील महत्वपूर्ण घटनाचा आपण उल्लेख केला, ती म्हणजे तैनाती फौज पद्धत. तैनाती फौज कुठल्या कुठल्या भारतीय राज्यांवरती लादण्यात आली होती ते सुद्धा आपण पाहिलं. त्यानंतर पहा की लॉर्ड वेल्लस्ली नंतर लॉर्ड कॉर्नवालिस हा दुसऱ्यांदा बंगालच्या गव्हर्नर जनरल पदी आला होता. मात्र गाझियाबाद या ठिकाणी कॉलराच्या साथीने त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मग सर जॉन बार्लो
याची बंगालच्या गव्हर्नर जनरल पदी नियुक्ती करण्यात आली होती आणि या सर जॉन बॉर्लो नंतर मग लॉर्ड मिंटो हा सन 1807 ते 1813 पर्यंत बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होता. ठीक आहे, तर याच्या कारकिर्दीतील काही महत्वपूर्ण घटनांचा आढावा आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर याच्या कारकिर्दीतील पहिली महत्वपूर्ण घटना म्हणूयात आपण की सन 1809 मध्ये पंजाबचा जो शासक होता महाराणा रणजित सिंह आणि चार्ल्स मेटकॉफ जो एक ब्रिटिश सेनापती होता यांच्या दरम्यान हा अमृतसरचा तह झाला होता आणि या अमृतसरच्या तहानुसार पंजाब हरियाणा मधील जी सतलज नदी आहे ही सतलज नदी शीख साम्राज्य आणि ब्रिटिश साम्राज्याची एक सरहद्द किंवा सीमा ठरवण्यात आली होती. ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर या लॉर्ड मिंटोच्याच कारकिर्दीमध्ये केरळमधील त्रावणकोर संस्थानाचा जो दिवाण होता वेलुथंपी किंवा ज्याला वेलाथंपी या नावाने सुद्धा ओळखलं जातं, तर वेलुथंपी यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये उठाव केला होता आणि याच्याच कारकिर्दीमध्ये म्हणजेच लॉर्ड मिंटोच्या कारकिर्दीमध्ये सन 1813चा चार्टर ऍक्ट सुद्धा संमत करण्यात आला होता. ठीक आहे, आता प्रत्येक प्रकारच्या कायद्या किंवा ऍक्टच्या संदर्भामध्ये आपण पाहिलंय की 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार ब्रिटिश पार्लमेंटने हळूहळू भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर हळूहळू नियंत्रणे लादण्याचा प्रयत्न सुरू केला होता. आपण समजा जर आपण पाहिलं तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नंतर 1793चा चार्टर ऍक्ट आला, त्याच्या 20 वर्षानंतर म्हणूयात आपण तर 1813चा चार्टर ऍक्ट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता या कायद्याचं प्रमुख आणि महत्वाचं वैशिष्ट्य समजा जर आपण पाहिलं तर आतापर्यंत जो काही भारतातील व्यापार होता हा व्यापार फक्त ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच कार्यान्वित करत होती. मात्र पहिल्यांदा 1813च्या चार्टर ऍक्ट नुसार म्हणता येईल आपल्याला की भारतातील जो व्यापार आहे हा भारतातील व्यापार सर्व युरोपियनांसाठी खुला करण्यात आला होता. याचाच अर्थ काय तर आतापर्यंत फक्त आणि फक्त भारतासहित पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद ही फक्त आणि फक्त ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडेच होती. ती रद्द करून आता युरोपातील कुठल्याही व्यक्तीला भारतामध्ये व्यापार येऊन करण्याची संमती जी आहे ती संमती या कायद्यानुसार देण्यात आली. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला या कायद्याच्या संदर्भात लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे अशी की पहिल्यांदा 1873च्या चार्टर ऍक्ट नुसार कंपनी सरकारने भारतातील प्रजाजनांच्या शिक्षण व्यवस्थेसाठी दरवर्षी 1 लाख रुपये खर्च करावेत ही सुद्धा महत्वपूर्ण तरतूद या 1813च्या चार्टर ऍक्ट नुसार करण्यात आली होती. तर त्या दृष्टीने आपल्याला जर पाहिलं तर 1813चा चार्टर ऍक्ट अतिशय महत्वपूर्ण आहे. येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं की सर्वप्रथम कुठल्या कायद्यान्वये कंपनी सरकारने भारतातील प्रजाजनांच्या शिक्षण व्यवस्थेसाठी दरवर्षी 1 लाख रुपये खर्च करावेत अशी तरतूद करण्यात आली असा जर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला तर आपल्याला त्याचं उत्तर माहिती असणं गरजेचं आहे. ते म्हणजे सन 1813चा चार्टर ऍक्ट. ठीक आहे, चल नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा की लॉर्ड मिंटोच्या कारकिर्दीनंतर लॉर्ड हेस्टिंग्स हा बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून विराजमान झाला. तो 1813 ते 1823 दरम्यान बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होता, ज्याला मार्क्विस ऑफ हेस्टिंग या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर याच्या कारकिर्दीमध्ये अतिशय महत्वपूर्ण घटना म्हणता येईल आपल्याला की याने पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त केला होता. तर जे पेंढारी आहेत हे पेंढारी जो पश्चिम घाट आहे या पश्चिम घाटातली एक भटकी जमात होती जी मराठ्यांना त्यांच्या युद्ध मोहिमांमध्ये नेहमीच सहकार्य करत होती. ठीक आहे, तर या पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त करण्याची जी कामगिरी आहे ती कामगिरी मॉल्कम आणि थॉमस हिस्ला यांनी केली होती. ठीक आहे, शिवाय पहा मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की पेंढारी जे असतील हे मराठ्यांना त्यांच्या युद्ध मोहिमांमध्ये सहाय्य करत होते आणि म्हणूनच या माल्कमने ज्याने या पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त करण्याची महत्वपूर्ण कामगिरी करून दाखवली होती या माल्कमने या पेंढाऱ्यांचा उल्लेख मराठा शिकाऱ्यांबरोबरचे शिकारे कुत्रे म्हणून केला होता. ठीक आहे, हे सुद्धा सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. दुसरी महत्वाची गोष्ट लॉर्ड हेस्टिंगच्या कारकिर्दीमधली ती म्हणजे अशी की सन 1814 ते 16 दरम्यान इंग्रजांना नेपाळशी युद्ध करावं लागलं होतं आणि या युद्धामध्ये नेपाळचा पराभव सुद्धा झाला होता. ठीक आहे, ही सुद्धा एक महत्वपूर्ण घटना लॉर्ड हेस्टिंगच्या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात ठेवायची. ठीक आहे, चल नेक्स्ट पाहूया आता आपण. त्यानंतर 1817 ते 1818 जसं मी आपल्याला सांगितलं होतं की तिसरे इंग्रज मराठा युद्ध पार पडलं होतं आणि या तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये अपेक्षेनुरूप ठीक आहे इंग्रजांनी
पेशवा बाजीराव दुसरा आणि मराठ्यांचा संपूर्ण पराभव केला होता. त्याच्यानंतर पेशवापद रद्द करून पेशवा बाजीराव दुसरा याची रवानगी कानपूर जवळील बिठूर या ठिकाणी करण्यात आली होती आणि मराठी लोकांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी या पेशवाच्या साम्राज्यातून साताराचं एक छोटंसं राज्य निर्माण करण्यात आलं होतं आणि त्याची सूत्रे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले प्रताप सिंह यांच्याकडे सोपवण्यात आली होती. ठीक आहे, तर त्या दृष्टीने तिसरे इंग्रज मराठा युद्ध सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 1822 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कुळांना संरक्षण देणारा कूड कायदा हा याच्याच कारकिर्दीमध्ये पारित करण्यात आला होता. जसं आपण कायमधारा पद्धतीमध्ये पाहिलं होतं, अभ्यासलं होतं की प्रत्यक्ष जमिनीचे मालक असलेले शेतकरी हे स्वतःच्याच जमिनीमध्ये कूड किंवा मजूर म्हणून राबू लागले होते आणि त्यांच्या ज्या शेत जमिनी असतील त्या शेत जमिनी तेथील जमीनदारांच्या मालकीच्या करण्यात आल्या होत्या. आता हे जमीनदार जे असतील जास्तीत जास्त या कुळांकडून किंवा शेतमजुरांकडून काम काढून घेण्यासाठी त्यांच्यावर अनेक प्रकारचे अन्याय आणि अत्याचार करत होते. तर अशा पद्धतीच्या शेतमजुरांना संरक्षण देण्यासाठी बंगाल प्रांतामध्ये याच्याच कारकिर्दीमध्ये या कुळांना संरक्षण देणारा कूड कायदा संमत करण्यात आला होता. ठीक आहे, चल नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा की लॉर्ड ॲमर्स्ट हा बंगालचा गव्हर्नर जनरल पदी आला होता. तो बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून सन 1823 ते 1828 पर्यंत कार्यरत होता. ठीक आहे, तर 1824 ते 26 या दरम्यान लॉर्ड ॲमर्सच्या कारकिर्दीमध्ये पहिले इंग्रज बर्मा युद्ध झालं होतं. त्यानंतर यांडबूच्या तहाने या पहिल्या इंग्रज बर्मा युद्धाची समाप्ती झाली होती. ठीक आहे, मात्र या पहिल्या इंग्रज बर्मा युद्धामध्ये उत्तर ब्रह्मदेश जो आहे तो उत्तर ब्रह्मदेश भारतामध्ये विलीन करण्यात आला होता. ज्यावेळी आपण 1935 चा भारतीय सुधारणा कायदा अभ्यासणार आहोत. ठीक आहे, तर ब्रह्मदेश हा भारताचा एक अविभाज्य घटक होता. मात्र 1935 च्या भारतीय सुधारणा कायद्यानुसार ब्रह्मदेश जो आहे तो ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला होता. ब्रह्मदेशाला आज आपण म्यानमार या नावाने ओळखतो. ठीक आहे, तर ती सुद्धा गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा की सन 1824 मध्ये बराकपूर येथील शिपायांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये म्हणता येईल आपल्याला किंवा कंपनी सत्तेच्या विरोधामध्ये उठाव केला होता. हा उठाव सुद्धा कंपनी सरकारने अतिशय निर्दयीपणे मोडून काढला होता. त्यानंतर 1826 मध्ये भरतपूर जे ठिकाण होतं या भरतपूरवरती कंपनी सरकारने आपला ताबा मिळवला होता आणि या भरतपूरला आपल्या संरक्षित राज्याचा दर्जा जो आहे तो दर्जा बहाल केला होता. त्यानंतर म्हणता येईल आपल्याला की लॉर्ड ॲमर्सने मात्र सन 1828 मध्ये आपल्या बंगालच्या गव्हर्नर जनरल पदाचा राजीनामा दिला होता. ह्या काही महत्वपूर्ण घटना होत्या लॉर्ड ॲमर्सच्या कारकिर्दीतील, त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण ओव्हरऑल आपण संपूर्ण आधुनिक भारताचा इतिहास या महत्वपूर्ण घटनांबरोबर किंवा घडामोडींबरोबर या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय.